पुण्याच्या या पुरावरून आता आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगतायत। पाटबंधारे खात्यामुळे पुण्यात पूर आला। पूर्व सूचना न देता पाऊस आल्यानं या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। पाणी सोडलं गेलं असं म्हटलं जातंय। खडकवासलातून अचानक विसर्ग वाढवल्यानं पुणे बुडालं असं देखील म्हटलं जातंय। पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे पुणे बुडाल्याचा आरोप आहे। पुण्यात पूरस्थिती कोणामुळे ओढावली यावरून आता आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण पाहतोय पुण्यात पाणीच पाणी परिस्थिती आहे। पाणी वाढण्याचा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय, कारण पुन्हा एकदा खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडला जाणार आहे। पण आता यावरून राजकारण होताना सुद्धा दिसतंय। एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे, पुण्यात जलमय परिस्थिती आहे, पण यावर मात्र आरोप प्रत्यारोप होत आहेत। पूर नेमका कसा आला, का निर्माण झाला, यावर आता कलगीतुरे सुद्धा पुण्यात रंगतायत। नक्कीच लागवी। खरं तर पुण्यातील ज्या पुराचे जे कारण आहेत ते महत्त्वाचे 3 कारण म्हणावं लागेल। कारण पुण्यातील नदीपात्रामध्ये जे महामेट्रोचे पिलर उभा करण्यात आलेले आहेत त्या पिलरचा राडारोडा अद्याप नदीच्या पात्रामध्येच आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीपात्राच्या आजूबाजूला झालेलं आहे आणि या बांधकामामुळे सुद्धा हा सगळा पुराचा धोका पुण्याला या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण पाहिलं की सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा एक व्हिडिओ सोशल माध्यमावरती जारी करून थेट मुरलीधर मोहोळ यांना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारपासून पुण्यामध्ये ऑनफिल्ड आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते गाठीभेटी देत आहेत, परंतु मुख्य कारण जे पुण्याला पुराचं जे निर्माण झालं त्याला पुणे मनपा म्हणावं लागेल। कारण ज्याप्रमाणे पुण्याच्या मुठा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं त्याची पूर्व कल्पना जी आहे ती देणं अपेक्षित होतं, तशी पूर्व कल्पना पुणे मनपानं दिला नसल्याचा आरोप या ठिकाणी नागरिक करताना दिसत आहेत। त्याचबरोबर पुणे मनपाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला ऑनफिल्ड फार कमी प्रमाणात दिसत होते। त्या ठिकाणी NDRF त्याचबरोबर लष्कराचे अधिकारी, लष्कराचे जवान जे आहेत ते मदत करताना दिसत होते। त्याचबरोबर पुणे अग्निशामक दल मात्र या ठिकाणी कार्यरत होतं। आणि दुसरी जर बाजू आपण पाहिली तर पुण्यातील ज्या मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढत आहेत त्या बांधकामाला जबाबदार कोण आहे, त्यांना परमिशन नेमकं देतं कोण, हा सुद्धा संशोधनाचा विषय। कारण चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय। यावर आता अनेक प्रतिक्रिया सुद्धा चंद्रशेखर उमटताना दिसतात, मग त्या राजकीय वर्तुळातल्या असू देत किंवा पुणेकरांच्या, त्या सुद्धा आपण पाहूया। जब उनको पता था इतनी बारिश होने वाली है, अलर्ट तो किया था, फिर रेड अलर्ट क्यों नहीं किया, पहला मुद्दा। और दूसरा, जब पानी छोड़ने वाली थी सरकार तब आधा पौना घंटा एक तो बिजली बंद करनी चाहिए थी पूरे एरिया की, क्योंकि 3 लोग इलेक्ट्रिक्यूट होके उन्होंने जान गंवाई है अभी। और पहले बिजली बंद करके सबको अलर्ट करके वो पूरा एरिया जो लो वाटर एरिया है, पता है आपको वहाँ फ्लडिंग होने वाली है, फ्लड एरिया है, वहाँ से लोगों को निकालना चाहिए था पहले, और उसके बाद पानी छोड़ना चाहिए था। रात्री 3:30 ला पाणी सोडलं आणि अलर्ट सकाळी 6:30 ला आला, तो पण शाळा बंद केल्याचा जो दिवसेंनी दिला। इरिगेशन खात्याकडनं कुठलाही अलर्ट नाही। ही परिस्थिती उद्भवते हे त्यांनाही माहिती आहे, महानगरपालिकेलाही माहिती आहे। मागच्या महिनाभर आपण आपल्या भागात परत पुराची परिस्थिती होऊ नये म्हणून वारंवार प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, मीटिंग घेतलेल्या आहेत। पण आज तुम्ही बघताय की सकाळपासून आपण 7 वाजल्यापासून आपले रात्रीपासून म्हणजे नगरसेवक आणि हे सगळे इथे आहेत, कार्यकर्ते आहेत, पण आज आम्हाला आमच्या हातामध्ये बोटी नाहीयेत, काही यंत्रणा नाहीये। पाणी हे सक्शन लावूनच बाहेर काढायला लागतं, कारण ह्याला कुठेही मार्ग नाही काढायचा। जसं आता इथे एकता नगर तसं विठ्ठलनगरला सेम परिस्थिती आहे, वरती साईनगरला सेम परिस्थिती आहे, लोक तिथे अडकलेले आहेत, हजारो लोक अडकलेले आहेत आणि प्रशासन थंड आहे। आताची परिस्थिती बघता जरा पुण्यामध्ये परिस्थिती पाणी खूप आल्यामुळं एकता नगर, निबज नगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वाढलेलं आहे।
तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोहोचलेले आहेत. स्वतः माधुरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.